लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपल्या सर्वांना माझा जय हिंद। व्यासपीठावर उपस्थित सदानंद चव्हाण साहेब, प्रशांत यादव साहेब, आमचे SDPO, आमचे PIs, आमचे सर्व अधिकारी अंमलदार, इथे उपस्थित सर्व चिपळूण तालुक्यातील बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून ऐकायला मिळाल्या, पण ही खास आजची जी मीटिंग होती आपली, ही सामाजिक सलोखा समितीची बैठक। हा प्रश्न नेमका रत्नागिरी जिल्ह्याला विचारावा का नाही विचारावा अशी परिस्थिती आहे। पण काही घटना, मी छत्रपती संभाजीनगरला DCP होतो, तिथे असताना काही घटना कानावर आल्या होत्या आणि मी त्या मताचा आहे की परिस्थिती एकदा हाताबाहेर निघून गेली फिर कुछ नहीं कर सकते, तर अशी घटना घडूच नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि नेहमी तो प्रयत्न मी कधी सोडणार नाही। आणि अशा जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये साहित्य, वाङ्मय, कला या सगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती या आपल्या धरतीत होऊन गेलेल्या आहे, अशा धरतीला कुठेही गालबोट लागू नये हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील। मित्रांनो, की बऱ्याचशा गोष्टी असतात, आपण बरेचसे मुद्दे मांडले, त्यामध्ये सामाजिक सलोखा राखणं म्हणजे मी छत्रपती संभाजीनगर झालं, परभणी झालं, चंद्रपूर झालं, या जिल्ह्यांमध्ये काम केलं, तर बऱ्याचशा गोष्टी काम करताना माझ्या समोर आल्या आणि त्यातून एक कामाला आपल्या वळण लागतं की तिथले लोक, तिथली जनताच आपल्याला शिकवते की काम कसं करायचं। म्हणजे कामाचा आपला मुख्य भाग आपली जनता आहे आणि जनतेची सेवा करणे हेच माझं नेहमीच ध्येय राहिलेलं आहे आणि त्या ध्येयानेच मी माझ्या प्रायव्हेट कंपनीतील जॉब सोडून UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातल्या त्यात मी माझा पहिला प्रेफरन्स इंडियन पोलीस सर्व्हिस होता। त्यामागे बरेच कारण आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्यात काही कितपत खऱ्या कितपत खोट्या, मीडिया बऱ्याच प्रमाणात स्वतःही थोड्याशा 4-5 ओळी लिहून टाकतात, तर अशा गोष्टी बऱ्याचशा होतात। मी माझ्याबद्दल सांगतो थोडक्यात, म्हणजे ग्लोरीफाय करणार नाही, बऱ्याच लोकांनी बरंचसं ग्लोरीफाय केलं, तर मी खरोखर आपल्यासारख्या सामान्य, प्रत्येकजण सामान्य कुटुंबात असतं, पण कुठंतरी एखादी उंची आपण गाठल्यावर, एखाद्या पदावर आपण गेल्यावर बरंचसं त्याला ग्लोरीफाय केलं जातं। सामान्य कुटुंबात शिकलो, सामान्य कुटुंबात शिक्षण, हे माझ्या मते भारतातील प्रत्येकाची 90% लोकांची हीच कहाणी असते आणि निश्चितपणे की शालेय शिक्षण घेताना कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव म्हणून काही गोष्टी केल्या निश्चितपणे, पण मी IITतून इंजिनिअरिंग केलेलं आहे ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे। त्यामुळं त्यामागे एक बॅकग्राऊंड आहे, तर म्हणजे युवा पिढी त्याच्या मागे भरकटून जाऊ नये कुठेतरी। ती भाजी विकली तो खरा इतिहास आहे, पण ते IITतून शिक्षण घेऊन मी माझे पुढचे निर्णय घेतले तोही एक इतिहास आहे। तुम्ही आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय, तुम्ही स्वतःचे प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्ही लोकांचे प्रश्न नाही सोडवू शकत। तर हाच ध्यास माझा होता। मित्रांनो, की सामाजिक सलोखा समिती, मी काही गोष्टी सांगेल की ज्या घटना काही घडल्या आपल्या रत्नागिरीमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा आता इतिहासच नाहीये आणि इथे ज्या मोठ्या प्रमाणात माझ्या महिला भगिनी, ते बघून मला खरोखरच चिपळूण तालुक्याच्या सगळ्यांसाठी म्हणजे सल्यूट करावा वाटतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथे महिला वर्ग आहे आणि महिलांचा किती श्रेय आहे
आपल्या घरामध्ये प्रत्येक जणांचा, आता बऱ्याच जणांना घाई झालेली असणार, ज्यांची पत्नी किंवा कोणी उपस्थित नाही की घरी लवकर पोहोचायचंय, घरी लवकर पोहोचायचं नाही तर घरी रागावेल, आपण तीच परिस्थिती उद्भवलेली आहे, उशीर झालाय, थोडा अर्धा तास उशीर झाला त्याबद्दल मी क्षमास्व आहे आपला. तर काही एक दोन गोष्टी कानावर आल्या, मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये परिस्थितीच नाहीये, पण परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. काही बाहेरील ताकदी किंवा समाज विघातक कृत्य करणारे लोक हे सगळीकडेच असतात. असे लोक आपल्यात कुठेही फूट पाडू नये, आपल्या समाजात फूट पाडू नये. आपला जो एकोपा आहे, म्हणजे तिकडे मराठवाड्यात, मी मराठवाड्यातला आहे, माझं जन्म शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय, माझं नेटिव्ह हिंगोली आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य वाङ्मयातून चिपळूण, त्यानंतर इथले बरेचसे छोटे मोठे गाव, सिंधुदुर्गातील गाव यांचे नावं आम्ही साहित्यामधून कुठेतरी पु ल देशपांडेंच्या पुस्तकातून वाचलेले. तर खरोखरच ते मालगुडी डेज ही एक टीव्हीवर सिरियल यायची की खरोखरच ते स्वप्नवत गाव, स्वप्नवत जे जिल्हा आहे, असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तळ कोकण. तर तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील. तर मी स्वतःला खूप त्याबद्दल प्राऊड फील करतो की ज्या प्रकारची पोलिसिंग म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये मला करावी लागली, तर एकदाही लाठी न उचलण्याचा जो क्षण आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात मी विचार नाही केला, म्हणजे स्टार्टपासून एवढ्या कम्युनली सेन्सिटिव्ह एरियामध्ये मी काम केलेलं आहे. तर लाठी न उचलण्याचा क्षण मला तुमच्या कोकणाने दिलाय. म्हणजे गाडीमध्ये मी मराठवाड्यात आणि विदर्भात काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूरला असताना मी काम केलं असताना लाठी बाजूला हातातच घेऊन राहायचो. तर ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीत आल्यावर, कारण सिंधुदुर्गात जो चांगला अनुभव आला की इथे पोलिसिंग हे काही वेगळ्याच प्रकारचं आहे. समाजाला त्यांच्या जबाबदारीचं भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारीचं भान आहे आणि निश्चितपणे तेवढ्या जबाबदारीने एक खांद्यावर जे लावलेले स्टार आहेत, ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली आहे. त्यामुळे आपली सामाजिक सलोखा समितीची बैठक, या बैठकीमधून फक्त पोलिसांनीच बोलू नये तर निश्चितपणे आपला एकमेकांमधला संवाद तो कंटिन्यू राहावा, तो वारंवार भेटी होत राहाव्यात. आता साहेबांनी सांगितलं की मागच्या 20-21 वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही, तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात. कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहे आणि ते काम करत नसेल तर त्याला लोकाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. जसं सांगितलं की AC मध्ये बसून सीट गरम करणाऱ्यातला मी बिलकुल नाहीये. तुम्ही बोलवा आणि मी हजर राहील. तुमची एक समस्या, एकही गुन्हा, एकही प्रॉब्लेम, आता बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा. आता सरांनी सांगितलं की आमच्या लेवलवर आम्ही मिटवून घेतो, पण माझ्यापर्यंत प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आहे आणि मी माझे काम करणार. आपले जे प्रॉब्लेम आहेत, बरेचसे प्रॉब्लेम मी लिहूनही घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील. ही म्हणजे मी शब्द देत नाहीये, ते निश्चितपणे पूर्ण होणार याची मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना. बऱ्याचशा समस्या, जशा आपण ट्रॅफिकच्या समस्या सांगितल्यात, या ट्रॅफिकचा स्टाफ मी जी परिस्थितीचा आढावा घेतला तर ट्रॅफिकचा स्टाफ खूप कमी आहे आणि ट्रॅफिकला आमचे अधिकारी इन्चार्ज जिल्ह्याला नाही, तर त्यांना पहिले एक चांगला अधिकारी जिल्ह्याला ट्रॅफिकसाठी देणं आणि तिथले मनुष्यबळ वाढवणं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ ट्रॅफिकसाठी वाढवणं. म्हणजे मुख्य समस्या जर ट्रॅफिक आहे, तिथे गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे. कारण एवढे सुसंस्कृत लोक असल्यावर जे गुन्हे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये होतात त्या प्रकारच्या गुन्हेगारीचं प्रमाण इथे नाही आहे.
तर माझा स्टाफ जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी त्याचा सदुपयोग कसा होईल याकडे मी लक्ष देणार आहे. आत्ताच एक प्रसंग घडला होता मित्रांनो की LPG टँकर जे होतं त्याचा अपघात झाला, त्यामध्ये बरेचसे शिक्षक जखमी झाले आणि मला कळाल्या जेव्हा मला माहिती मिळाल्या मी युनिफॉर्म घातला आणि आम्ही स्पॉटवर पोहोचलो. त्यापूर्वीच आमचे जे तिथले PI होते, तिथले SDPO होते, त्यांनी बरंचसं तिथे काम करून ठेवलं होतं. त्यानंतर ट्रॅफिकचं डायव्हर्जन करण्यात आलं, बराच 17-18 तास तो रूट बंद ठेवण्यात आला. काही गोष्टी फार संवेदनशील असतात, तर तिथल्या गावकऱ्यांना ह्या गोष्टी मे बी समजून सांगणं कुठेतरी अवघड असतं. तिथं कुठेतरी कोणीतरी मंडळी असतात जे खूप आवेशात असतात, आवेगात असतात. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती की एक मोठा LPGचा टँकर तो मध्यभागी शहराच्या त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा वॉल तुटला. जवळपास प्रसंग माझ्यासाठी खूप नवीन होता तेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना, पण मी एक इंजिनियर आहे आणि इंजिन्सवर काम केलेलं आहे आणि LPG CNGचे ते टँक्स छोट्या प्रमाणात जे होते ते हाताळलेले आहे आणि इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत संभाजीनगरमध्ये. जवळपास 14 तास तिथे सलग उभे राहून बिना अन्न पाण्याचा आम्ही तो प्रसंग पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आम्ही हँडल केला होता. तर ती एक शिदोरी होती माझ्यासाठी की तो अनुभव होता. तो अनुभव आपल्या या ॲक्सिडेंटमध्ये कामाला आला. तर या गोष्टीमध्ये तिथल्या गावकऱ्यांनी खरोखरच खूप सहकार्य केलं, पण कधी त्या सहकार्य करताना काही ॲक्सिडेंट होऊ शकतात, की बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल माहीत नसतात. तर अशा गोष्टी घडत राहतील आणि त्यामध्ये मी रत्नागिरी जिल्ह्याच्या त्या गावकऱ्यांचा खरोखरच खूप आभारी आहे की त्यांनी तात्काळ तिथले जे दुर्घटनाग्रस्त शिक्षक होते त्यांना इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मी पण तिथे हॉस्पिटलमध्ये त्या सर्वांना भेट दिली आणि ज्या प्रकारे इथल्या संस्थांनी, इथल्या लोकांनी त्यांना मदत केली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल मी रत्नागिरी जिल्ह्याचा आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. घटना घडणार नाही असं नाही आहे, घटना घडू शकतात. घटना घडल्यावर त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा ती जबाबदारी आमची आहे. घटना घडू न देणं त्यासाठी आपली सामाजिक सलोखा मीटिंग आहे, पण घडल्यावर काय करायचं आणि समन्वय कसा साधायचा. दोन समाजामध्ये जर दरी निर्माण झाली तर ती वाढत जाते आणि त्यात विविध ज्या असामाजिक तत्व आहेत ते तेल ओतण्याचं किंवा आग लावण्याचं काम करू शकतात. तर तो कुठे ना कुठे तो संवाद आपल्यामधला तुटू नये, ती दरी आपल्यामध्ये निर्माणच होऊ नये. आता आपण सांगितलं की गणेश उत्सवामध्ये माझा मुस्लिम बांधव तेवढ्याच हिरिरीने सहभाग घेतो आणि ईदमध्येही सर्व हिंदू बांधव तेवढ्याच हिरिरीने सहभागी होतात. या गोष्टी कोकणातच पाहायला मिळतात असं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्येही आम्ही प्रसंग वेगळे असताना सुद्धा पोलीस काय करू शकतात आणि किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे प्रसंग आम्ही तिथेही जमिनीवर जाऊन तिथे राहून आम्ही कष्ट करून लोकांमध्ये मिसळून एक लोकांकडून पोलीस प्रशासन देऊन आम्ही तिथं ते मार्गी लावले होते. जसं सांगितलं की साहेबांनी सांगितलं की ईद ए मिलादचा सण होता आणि गणेश अनंत चतुर्दशी होती. त्यामध्ये तिथेही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मुस्लिम बांधवांनी तो दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली होती, दुसऱ्या दिवशी सण साजरा केला होता. तर यातूनच आपला समाज किती प्रगल्भ आहे आणि जर पोलीस प्रशासनाची जोड त्यांना मिळाली तर अशा ताकदींना आपण थारा देणार नाही. तर आपली सोबत आपली साथ आम्हाला यात हवी आहे. आपले जे प्रॉब्लेम आहेत, ड्रग्स मुक्त रत्नागिरी, आपल्या बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं की तरुण पिढी ही ड्रग्सच्या आहारी जाते. तर मित्र, या कुठं ना कुठं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. निश्चितपणे पोलीस प्रशासनाचं हे काम आहे, आमची ड्युटी आहे की जे कोणी ड्रग्स इथं पोहोचवतंय त्याचा बिमोड आम्ही करणार. मी ही गोष्ट खूप पर्सनली घेतोय की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो कोणी ड्रग्स विकतोय
त्याची पोलिसांशी गाठ आहे आणि त्यांची कंबर फोडल्याशिवाय मी राहणार नाही. तर ड्रग्स मुक्त रत्नागिरी अभियान आपण चालवलेलं आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही रेड केलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला या रेड होत आहेत आणि त्या कंटिन्यू होत राहणार, त्या कधी थांबणार नाही. माझ्या पोलिसांना सक्त ताकीद आहे की एकही प्रकार ड्रग्स विकणाऱ्यांचा किंवा ड्रग्स विकणारा इथे येतोय असा एकही प्रकार कानावर येता कामा नये, नाहीतर मी स्वतः उतरून रेड करणार. मी स्वतः जाणार आणि अशा गोष्टींचा बिमोड करणार कुठे माझं पोलीस प्रशासन कमी पडलं तर. माझं प्रथम कर्तव्य आहे की माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या अंमलदारांना पाठबळ देणं, त्यांचं सक्षमीकरण करणं, जेणेकरून अशा गोष्टींचा बिमोड करण्यासाठी ते सक्षम होतील. तर निश्चितपणे आपल्याला मी आज इथे दुसरी ही ग्वाही देतो की ड्रग्स मुक्त रत्नागिरी अभियान आपण सर्वांनी मिळून राबवायचं आहे. म्हणजे आपणच भोगत नाहीत, कुठंतरी मी पण स्वतः जाऊन ही झळ पाहिलेली आहे की कशा प्रकारे एक कुटुंब, तो मुलगा किंवा जे कोणी आहे तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जातात, पण त्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि त्यामुळे आपल्या सर्वांची साथ यामध्ये आवश्यक आहे. बरेचसे पालक ते समोर येत नाहीत, सांगत नाहीत. त्यांनी कृपया पालकांनी जे आपण काउन्सिलिंग सेंटर किंवा पोलिसांपर्यंत आपण जर माहिती दिली तर आम्हाला कारवाई करण्यासाठी एक मदत होईल. अशा गोष्टी जिथे घडत आहेत तर आपण ओपनली येऊन बोलावं. एक लवकरच एक व्हॉट्सअप चॅटबोट आम्ही तयार करत आहोत, ज्यामध्ये आपण आपल्या तक्रारी डायरेक्ट म्हणजे आमच्यापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकता आणि त्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई होईल. असं चॅटबोट लवकरच आम्ही व्हॉट्सअप माध्यमाद्वारे तयार करणार आहोत. लवकर त्याचा नंबर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अवेलेबल होईल अशी आम्ही लवकरच आम्ही प्रयत्न करत आहोत. तर त्यामुळे आपल्या महिलांविषयी तक्रारी ज्या आहेत, स्पेशली बऱ्याचशा महिला समोर येत नाहीत, त्या तक्रार करत नाहीत, त्या कुठेतरी घाबरतात. रत्नागिरी जिल्ह्यात नसतील असे हे, पण जिथेही कुठेतरी आवाज दबलेला असतो, त्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी आपले सगळे पोलीस बांधव महिलांच्या पाठीशी आहे. महिलांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, तर निश्चितपणे त्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ह्या जे आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. अशा गोष्टी होणार नाहीत आणि झाल्या तर पोलीस त्यामध्ये कडक कारवाई करतील आणि महिलांविषयक आणि महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 7 दिवसाच्या आत चार्जशीट होऊन आमचे पोलीस बांधव आम्ही प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या केसेस चालून आरोपीला शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर चार्जशीट 7 दिवसाच्या आत माझी सगळ्या अधिकाऱ्यांना हीच विनंती पण आहे आणि ताकीद पण आहे की 7 दिवसाच्या आत महिलांविषयक प्रत्येक गुन्ह्यामध्ये ही चार्जशीट जायलाच हवी. तर महिलांबाबत हा निर्णय आम्ही पहिलेच घेतलेला आहे आणि त्याचा अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण बोलला की CCTV लावण्यासंदर्भात मी आढावा घेणारच आहे. बराचसा आपल्या भागात खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो, जे CCTV लावलेले होते जुने ते बऱ्याच प्रमाणात ते खराब होतात, त्यांचं मेंटेनन्स करणं अवघड आहे. इथे खूप दुर्गम भाग आहे, अशा भागामध्ये ते नेटवर्क पसरवणं CCTVचं कुठंतरी खूप अवघड होतं. तर आपण यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत की ॲटलिस्ट लोकल ज्या सिटीज आहेत छोट्याशा, त्या सिटीजमध्ये आपण CCTV नेटवर्क आपल्या इथल्या कंपन्या ज्या आहेत किंवा इथले व्यापारी वर्ग जे आहेत त्यांचे जे प्रायव्हेट CCTV आहेत त्यांनी फक्त एक तोंड ते रस्त्याकडे फिरवलं की खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर ते एक तोंड फक्त किंवा एक CCTV कॅमेरा तो एवढा महाग राहिलेला नाहीये, पण आपल्या प्रत्येकाने उचललेलं एक पाऊल हे क्राईम मुक्त रत्नागिरीच्या दृष्टीने, जसं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहेत. गाडी चोरीबद्दल कोणीतरी बोललं तर गाडी चोरी रोखण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी त्यासाठी आम्ही स्पेशल स्क्वॉडची निर्मिती करू. पण गाडी चोरी होऊच नाही तर प्रिव्हेन्शनसाठी कुठेतरी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावं. एक ते ऑनलाईन आपण जर बघितलं तर लॉक्स मिळतात, तर डबल लॉकिंग सिस्टीम किंवा अँटी थेफ्ट अलार्म्स असतात, त्याचा वापर कुठेतरी करावा. 400, 500, 1000 रुपयाच्या आतच या गोष्टी मिळतात, जेणेकरून गाडी चोरी होणार नाही.
की बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की गाडीवरून उतरले, झालं लॉक, ते तसंच सोडून जातात, चाबी फक्त काढून घेतात. तर कुठंतरी आपली सुद्धा यात चुकी असते. सिंधुदुर्गात तर मी बघितलं होतं की कोणी लॉकच लावत नाही गाड्यांना. त्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आमच्या पोलीस मित्रांचाच होता. कोणताच पोलीस तिथं गाडीला लॉक लावत नव्हता. अशा 5 ते 6 केसेस मी बघितल्या ज्याच्यामध्ये पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या होत्या आणि त्या पोलीस हेडक्वार्टरमधून चोरीला गेल्या होत्या. 2-3 जणांना मला स्वतः आम्ही बसलेलो होतो तिथे टपरीवर चहा पीत. मी तुम्हाला रस्त्यावर इकडे तिकडे कुठेतरी दिसणार, भेटणार. कॅबिनमध्ये पण निश्चितपणे आपले प्रॉब्लेम जेव्हा आपण घेऊन असेल तेव्हा तिथं पण सर्वांचं तुमचं स्वागत, की कधीही पण निश्चितपणे चिपळूण वासियांना सर्वांना चहाचं निमंत्रण माझ्याकडून. आणि म्हणजे रत्नागिरी शहरात आले की आवर्जून आम्हाला भेट द्यायला, आपले प्रॉब्लेम असतील ऐकून घेण्यात किंवा जस्ट संवाद साधण्यासाठी, आपल्याशी बोलण्यासाठी मी निश्चितपणे अवेलेबल राहील. विसर्जनाबद्दल, गणेश विसर्जनाबद्दल समस्या जी होती आपण मांडली. हायवेला जे घाट वगैरे आहेत हायवेला, तर तो प्रॉब्लेम होतो की हायवेचं जे ट्रॅफिक आहे, बराचसा आपला हायवे अजूनही बनलेला नाहीये, पण मोठ्या वाहनांची वर्दळही आहे आणि यामधून अपघातही होण्याची शक्यता असते किंवा घाटात पाणी असतं नसतं, कमी असतं. यावेळेस त्या गणेश विसर्जन किती चांगल्या प्रमाणात आनंद उत्सवात साजरा करता येईल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहील. खिरडी गावाबद्दल 2-3 विषय आलेत की चौकी कार्यान्वित करण्यात यावी. आमचा लोकल स्टाफ, मनुष्यबळ आणि तिथे काय व्यवस्था आहे हे बघून आम्ही ते ठरवू लवकरच. सायलेन्सर बद्दल आपल्याला कोणतरी बोललो. माझा मित्र, जुना मित्र आहे सिद्धेश, सिंधुदुर्गामध्ये असताना सोबतच होता तो तिथे. तर एक हा त्रास सगळीकडेच होता. परभणीला असताना, म्हणजे मी सर्व्हिसमध्ये जेव्हा लागलेलो नव्हतो तेव्हा मी चाललेलो होतो कुटुंबासोबत. अचानक कोणीतरी मागून आला आणि जोरात ते फटफटीचं सायलेन्सर वाजवलं. त्यामुळे मी कुठेतरी माझा तोल गेला आणि खाली पडायला आलो. पडता पडता वाचलो. तेव्हाच ठरवलं होतं की आता चुकून जर लागलो तर पहिले तर सर्व्हिसमध्ये नव्हतं तर नुसतं तक्रारीच करायच्या. आता तक्रार करणार नाही, आता कारवाई करणार. तर परभणीला असताना मी खूप सारे सायलेन्सर जप्त केले होते आणि त्यानंतर आम्ही ते रोलर खाली दिले. पण मी एक इंजिनियर यावं, खूप वाईट वाटलं की मी एक इंजिनियर आहे आणि काय डिस्ट्रक्टिव्ह कृत्य केलं. त्या एका सायलेन्सरला बनण्यासाठी, ते वाईट वापरासाठी का असू नये, ते फटफट आवाज करत आपल्या सगळ्यांचे कर्णकर्कशचे कान फाडण्यासाठी का असू नये, पण अशा सायलेन्सरला ते रोलर खाली देऊन त्या एवढ्या म्हणजे मॅन मटेरियल मनी या सगळ्यांचा तो अपव्यय होता. सामाजिक साधन सामुग्रीचा तो अपव्यय होता आणि त्यामधून काही साध्य झालं नाही. त्यात कुठलाही मेसेज नव्हता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा आल्यावर मी बघितलं की तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते सायलेन्सर ते वाजवत होते. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात मी ड्राईव्ह कंडक्ट केले. ते सायलेन्सर आम्ही जप्त केले. ते सायलेन्सर जप्त करणं मित्र खूपच अवघड आहे, कारण तरुण पिढी असते आणि पोलिसांना हुलकावणी देणं त्याच्यात त्यांना खूप मजा वाटते. कुठंतरी स्पीड रेसिंग करून त्यात त्यांचा ॲक्सिडेंट येऊ शकतो. तर ते जप्त करणं तेवढंच अवघड होतं. तर 400 ते 500 सायलेन्सर आम्ही तिथे जप्त केले होते. तर खूप मोठ्या प्रमाणात तो जवळपास तो म्हणजे 5% आला असेल प्रॉब्लेम. 4 ते 5% जे स्पीडमध्ये निघून गेले ते निघून गेले. बाकी तिथले पूर्णपणे सायलेन्सर आम्ही संपवले होते आणि त्यातूनच एक सुंदर अशा 2-3 कलाकृती आम्ही बनवल्या होत्या, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्य चौकाच्या ठिकाणी आम्ही ते सुशोभीकरणासाठी वापरल्या. त्या कलाकृती त्या मेसेज देत आहेत. अशा प्रकारचे बंड युवक पिढी जे असतील निश्चितपणे त्यांचे सायलेन्सर जप्त करून आपल्या सूचनांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केल्या जातील याची मी आपल्याला ग्वाही देतो. मित्र, वेळ झाली आहे, बऱ्याच जणांना भूक लागली असेल. माझी पण बायको घरी वाट पाहतीये.
जाता जाता कुठेतरी म्हणजे 2 ते 2.5 तास लागतात. मी म्हटलं की मी प्रत्येक ठिकाणी पोहोचतो, पण तुमचा जिल्हा एवढा मोठा आहे की विचार जरी केला तर ते दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यासारखं होतं. म्हणजे बाकी ठिकाणी 1 ते 1.5 तास लागायचं कुठे पोहोचायला, इथे 4-4 तास लागतात दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला. तर आपली मी रजा घेण्यापूर्वी मी एवढंच सांगेल की माझा स्टाफ, पोलीस स्टाफ हा कसा फिट असेल मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, तो तेवढाच पोलाइटली आपल्याशी असेल, पण गरज पडल्यास तो खंबीरही असेल. कधी कधी परिस्थिती जी हाताबाहेर जात असती तेव्हा मित्र कधी कधी गरमागरमीमध्ये काहीतरी बोलावं लागतं. ते आमच्या तोंडातूनच आलेलं असतं, ते आमच्या हृदयातून आलेलं असतं. कारण परिस्थिती हाताळण्यासाठी माझा अंमलदार, माझा अधिकारी तो रस्त्यावर उभा असतो. ते कुठंतरी कधी कधी चिडचिड होती. तर आपल्या सहकार्य आवश्यक आहे. अशा इमर्जन्सी कंडिशनमध्ये येणारे सण उत्सव आपल्या सर्वांच्या सामाजिक सलोखा समिती तर आहे, म्हणजे एक फक्त नाव आहे, पण माझा उद्देश आपल्या सर्वांशी संवाद साधणं हाच होता. आणि असे बऱ्याचशा मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर, SDPO स्तरावर आमच्या होत राहतील. गरज पडल्यास मी वारंवार आपल्या तालुक्यात इथे भेट द्यायला येत राहील. आणि येणारे सगळे सण उत्सव आपण आनंदाने, उत्साहाने साजरे करू. आणि कोणत्याही समाजविघातक शक्तींना आपल्यामध्ये धारा देणार नाही, असे प्रत्येक पाऊल आपण सर्व मिळून उचलू. इथे येणाऱ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ड्रग्स विरोधी जे आहे ज्याच्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी मी आमच्या अधिकाऱ्यांनाही पाठवेल आणि मी स्वतःही प्रत्येक शाळा कॉलेजांमध्ये भेट देणार आहे, जेणेकरून आपलं रत्नागिरी जे आहे ते ड्रग्स मुक्त होईल. मित्र, मी कुणी एलियन नाही आहे, मी या मातीतलाच एक आहे, आपल्यातलाच एक आहे. आणि आपला छोटा भाऊ म्हणून, आपल्या मातीतला एक पुत्र म्हणून मी काम करेल. काही चूक झाली तर आपण सर्व सांभाळून घेशाल. आणि मोठ्या मनाने आमचं सर्व पोलीस बांधव आणि मोठ्या मनाने आपण एकत्र होऊन सर्वजण काम करू. आणि एक क्राईम फ्री, एक ड्रग्स फ्री आणि महिलांप्रती सजग, जागरूक असं रत्नागिरी आणि एक डेव्हलप असं रत्नागिरी, जे आपलं विजन आहे की प्रत्येकाला इथे डेव्हलप झाल्यावर, रत्नागिरी डेव्हलप झाल्यावर त्याचा प्रत्येकजण इथला हिस्सेदार आहे, त्याला त्याचा हिस्सा, त्याचा वाटा त्या डेव्हलपमेंटमधला मिळावा, यासाठी पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील राहील. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.